या इकडे नवरात्रीच्या पावन पर्वामध्ये नवयुग मित्रमंडळाच्या माध्यमाने दरवर्षी या इकडे नवरात्र उत्सव हा साजरी केला जातो आणि आज या कार्य अहवालाचं प्रकाशनही या इकडे झालेलं आहे। गेली 21 वर्ष सतत लोकांच्या सेवेसाठी कार्यरत राहिलेली हे नवयुग मित्रमंडळ आणि याच्या माध्यमाने सर्वसामान्यांचे प्रश्न हे सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न हे सन्माननीय रमेशजी आमरे आणि आमच्या स्नेहाताई आमरे वहिनी यांच्या माध्यमाने सतत चालू असत। या नवयुग मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते सगळेच सांस्कृतिक उत्सव असतील, मग ते दहीहंडी असतील, त्याचबरोबर आपलं दुर्गा उत्सव असेल, या इकडे सुभाषचंद्र बोस यांची जयंतीचा कार्यक्रम असेल, सर्व धर्मीय, सर्व पंथीय, सर्व जातीय या इकडे सर्व धर्म समभाव या प्रेरणेने, या भावनेने हा मित्रमंडळ सतत काम करत असतो। त्याच्यामुळे मी यांच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो। आमरेजी, आपल्या कार्यक्रमाचं आज आमदार उद्घाटन करण्यात आलं, काय सांगाल? सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। आज तिसरी माळ होती। आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते आज नवयुग मित्रमंडळाचा 21वा अहवाल आम्ही आज तुम्हाला त्यांच्या हातचे उद्घाटन केलेलं आहे। दरवर्षी नवयुग मित्रमंडळ वेगवेगळे उपक्रम करत असतो। नवरात्र उत्सव असेल, दहीहंडी उत्सव असेल व सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही नेहमी करत असतो। तसेच यावर्षी तुम्ही बघाल तर भारतचा आम्ही कार्यक्रम ठेवलेले आहेत। आम्ही तुम्हाला याची पूर्ण माहिती दिलेली आहे। 29 तारखेला महिलांसाठी खास घाणेकर नाट्यगृहाला आम्ही नाटकाचा एक शो ठेवलेला आहे। त्यामुळे महिलांनी आवर्जून उपस्थित व्हावं याची मी विनंती करतो। प्री वेडिंग असं नाटकाचं नाव आहे।